सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या तारखेबाबत खूपच इम्पॉर्टंट अपडेट आली आहे. 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे, तर याबद्दलची इम्पॉर्टंट अपडेट आली आहे. त्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, 10वीचा निकाल हा लवकरात लवकर इथं लागणार आहे, आपल्याला माहिती आहे. बट कोणत्या तारखेला लागणार आहे, तर ते तारखेबद्दल आपल्याला इम्पॉर्टंट अपडेट माहिती पडली आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी इथं सांगणार आहे. तर पहा, 12वीचा निकाल तुम्हाला माहिती आहे जाहीर झालेला आहे. 12वीचा निकाल कधी जाहीर झाला, तर 12वीचा इथं 5 मेला निकाल इथं जाहीर झालेला आहे. आता त्यानंतर 10वीची तुम्ही इथं वाट पाहतात, तर त्याचबद्दल हे अपडेट इथं आहे. तर पहा, 10वीच्या निकालाबद्दल जर आपण इथं सर्च केलं गुगलवरती, तर आपल्याला तारीख माहीत पडत आहे 10वीच्या निकालाची. कोणती, तर पहा, तर इथं आपल्याला जसं सर्च करतो महाराष्ट्र बोर्ड 10th रिझल्ट 2025, ठीक आहे. तर पहा काय सांगते की महाराष्ट्र SSC रिझल्ट 2025, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायर सेकंडरी इज एक्सपेक्टेड टू अनाउन्स क्लास 10th रिझल्ट बाय अराउंड 15 मे. ओके, 15 मे. सो स्टुडंट्स कॅन चेक द रिझल्ट ऑन द वेबसाईट. ठीक आहे, आपल्या सगळ्यात इम्पॉर्टंट काय की तारीख नेमकी तर कोणती आहे. तर इथं काय सांगत आहे की बाय अराउंड मे 15. ओके, मे 15च्या जवळ तुमचं इथं निकाल लागणार आहे असं आपल्याला इथं सांगत आहेत. मग खरंच इथं 15 मे किंवा त्याच्या जवळ इथं निकाल लागणार आहे का, तर खूपच इम्पॉर्टंट मी तुम्हाला आता सांगत आहे ते पहा. जसं आपण बाकीचे न्यूज वगैरे पाहिले, तर त्यामध्ये काय सांगत आहे, एकदम ऑफिशियल मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजेच काय की या तारखेमध्येच तुमचा निकाल लागणार, मी तुम्हाला जे सांगत आहे. ठीक आहे, तर 2 तासा अगोदर आपल्याला एक अपडेट मिळालेली आहे. ओके, टाइम्स ऑफ इंडियावरती काय अपडेट मिळालेली आहे पाहूया. लाईव्ह आपण इथं चेक करत आहोत. तर ते म्हणजेच की महाराष्ट्र SSC रिझल्ट 2025 लाईकली टू बी डिक्लेअर ऑन धिस डेट. कोणती डेट, तर पहा यांनी काय सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर यांनी इथं असं सांगितलेलं आहे, पाहू शकता की जो रिझल्ट आहे, ओके, डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र SSC रिझल्ट जो आहे तो आहे 3rd वीक ऑफ मे. ओके, 3rd वीक ऑफ मे म्हणजे मे महिन्याचा जो तिसरा आठवडा असणार आहे, त्याच्यामध्ये 10वीचा निकाल इथं लागू शकतो असं आपल्याला एक्सपेक्टेशन्स इथं सांगत आहेत या न्यूजमध्ये. ठीक आहे, बाकी न्यूज तुम्ही नाही बघितली चालणार आहे, बट आपल्याला एक्सपेक्टेशन माहिती पडलं 3rd वीक ऑफ मे. जसं आपण बाकीच्या सुद्धा न्यूजेसमध्ये वगैरे जातो, तर इथं सुद्धा आपल्याला जे आहे वेबसाईटवरती आपल्याला सांगत आहे की महाराष्ट्रामधला SSCचा रिझल्ट जो आहे तो मे महिन्यामध्ये लागणार आहे. आता मे महिन्यामध्ये लागणार आहे हे तर आपल्याला अगोदरच माहिती आहे. तुम्हाला आता खूप इम्पॉर्टंट सांगत आहे. पहा, 10वीची बोर्ड परीक्षा आणि 12वीची बोर्ड परीक्षा जे सुरू झाली होती ना, 10वीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी आणि 12वीची 11 फेब्रुवारीला सुरू झाली होती. तर याच्यामध्ये किती गॅप होता, 10 दिवसांचा गॅप होता. ओके, 10 दिवसांचा इथं काय होता, गॅप होता. मग आता जो 12वीचा निकाल लागलेला आहे तो लागलेला आहे 5 मेला. मग आता 10वीचा कधी लागणार, आपण असं एक्सपेक्टेड करू शकतो की 10 दिवसांचा तरी गॅप असायला पाहिजे ना निकालामध्ये. ठीक आहे, 8 ते 10 दिवस आपण पकडून चला, एवढा गॅप असू शकतो. मग आता 5 मे झालेला आहे, जवळपास 9 ते 10 मेला मी व्हिडिओ टाकत आहे. तर त्यामुळे अजून आपण जर 3 ते 4 दिवस इथं वाट पाहिली, तर ऑफिशियली आपल्याला बोर्डाकडून अपडेट मिळणार आहे की निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे. आणि जवळपास तुमचा जो निकाल आहे, मी सांगतो तुम्हाला 15 मे पर्यंत इथं लागणार आहे असं आपण पूर्णपणे एक्सपेक्टेशन करू शकतो. ओके, जर आपण पूर्ण असं ट्रेंड बघितला तर. ठीक आहे, तर आपण असं एक्सपेक्टेड करू 15 मे पर्यंत तुमचा निकाल लागणार आहे. अजून काही अपडेट आली 10वी निकालाबद्दल तर मी तुम्हाला इथं नक्की देणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलला इथं सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. आणि फ्री लॅपटॉपचा व्हिडिओ, फ्री टॅबलेटवाला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.